नवीन पनवेलमधील सेक्टर 17 PL5 येथील इंद्रायणी सोसायटी, अष्टविनायक सोसायटी आणि E1 मधील वरद विनायक सोसायटी येथील नागरिकांना येत्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। या समस्येची गांभीर्याने दखल घेत पनवेल महापालिकेच्या नगरसेविका डॉ. अस्मिता घरत यांनी तातडीने घटनास्थळी भेट घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली। या पाहणी दरम्यान पाणी तुटवड्याचे मुख्य कारण समोर आले असून त्यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत। सध्या या परिसरात पनवेल महानगरपालिकेमार्फत ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। मात्र हे काम करत असताना मुख्य पाणी पुरवठ्याची पाईपलाईन तुटल्याने संबंधित सोसायटींचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून पाण्याचा प्रवाह अत्यंत कमी झाल्याचे निदर्शनास आले। या तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांना दैनंदिन वापराच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। याबाबत अस्मिता घरत यांनी महानगरपालिकेचे पर्यवेक्षक आणि संबंधित कंत्राटदारांशी चर्चा करून फुटलेली पाईपलाईन तात्काळ दुरुस्त करण्याचे आदेश दिले। तसेच काम योग्य पद्धतीने आणि जलद गतीने पूर्ण करून नागरिकांचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या। यावेळी त्यांनी नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांबाबत प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधून त्यावर त्वरित तोडगा काढण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले।